स्वप्नीलनं भारताचं नाव उंचावलेलं आहे, पण खरं तर त्याच्या पाठीमागे खूप मोठा संघर्ष आहे। हा नेमका संघर्ष काय आहे, कशा प्रकारे स्वप्नीलला इथपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचा, भावांचा किंवा एकूण घरातल्या लोकांचा योगदान होतं, हे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत। मला सांगा की कुठलाही खेळाडू घडणं साधी गोष्ट नाहीये। आपण कोल्हापूरचं उदाहरण गेलं तर कोल्हापूर हे खरं तर क्रीडा नगरी म्हणून ओळखली जाते। कोल्हापुरात राही सरनोबत असेल किंवा तेजस्विनी सावंत असेल, हे सर्व संघर्षातून पुढेपर्यंत गेले। स्वप्नीलच्या बाबतीतला प्रवास नेमका काय होता? आम्ही सामान्य कुटुंबात जगणारी माणसं आहोत आणि त्यामुळं ज्यावेळी स्वप्नील घडत गेला त्यावेळी नेमबाजी हा गेम खर्चिक आहे याचं मला काही नॉलेज नव्हतं। स्वप्नीलनं गेम निवडला आणि तेव्हापासून तो नाशिकच्या यंत्रणेमध्ये सामील झाला, प्रबोधिनीच्या यंत्रणेमध्ये। जसा त्याचा खर्च वाढत निघाला त्यावेळी मला जाणवायला लागलं की खरोखर या ठिकाणी या गेमला खर्च आहे। 2012 साली ज्यावेळी त्याची निवड झाली ह्याला आंतरराष्ट्रीय मॅचसाठी जर्मनीला, त्यावेळी तो चौथा होता। त्यामुळे त्यावेळी मला स्वतःला कर्ज काढून त्या ठिकाणी त्याला पैसे पाठवावे लागले आणि मी विचार केला त्याची आंतरराष्ट्रीय लेवलची पहिली मॅच आहे, त्याला आपण नाराज करायला नको, मी कर्ज काढलं। बऱ्याच वेळा असं घडलेलं आहे, पण मला त्याचा आनंद वाटतो की तो आतापर्यंत त्या नेमबाजीमध्ये उतरल्यानंतर त्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये तो पहिला असेल, दुसरा, तिसरा असेल, त्यानं नेहमी चांगलं काम केलेलं आहे आणि हे मला आनंद आम्हाला परिवाराला देत गेलं। त्यामुळे मला त्या कर्जाचं कधी काही वाटलंच नाही। मला सांगा की ज्या पद्धतीनं खेळाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे त्या पद्धतीचं प्रोत्साहन भारतामध्ये विशेष करून मिळत नाही। अशा प्रकारची ओरड आहे, अनेकांना नोकऱ्या मिळतात पण त्याचा पगार मिळत नाही। खरं तर या खेळांना जर प्रोत्साहन द्यायचं असेल, असे जर हिरे माणिक मोती शोधायचे असतील, त्यांना उभं करायचं असेल तर आर्थिक पाठबळ मोठ्या प्रमाणात देण्याची गरज आहे। नक्की तुमचा हा प्रश्न बरोबर आहे। काय होतंय, आता स्वप्नील आता या ठिकाणी ऑलिम्पिकच्या तख्त्यावरती पोहोचलेला आहे, स्वप्नीलनं पदक जिंकलेलं आहे। स्वप्नीलला काही बक्षीस म्हणून काही लोक शासन देईल, पण स्वप्नील घडत असताना जे द्यायला पाहिजे, आता गेले 12 वर्षे 14 वर्षे स्वप्नील जो प्रवास करतोय, आपल्या खेळाचा सराव करतोय, हे जर त्यानं ज्या शासनानं किंवा या देशवासियांनी त्या दिलं असतं तर स्वप्नील याच्या अगोदर तो पुढे गेला असता। नाशिकमध्ये तो 8 वर्षे प्रॅक्टिस करतोय जुन्या बंदुकीनंच। ज्यावेळी तो 2015 सालापर्यंत नाशिकमध्ये प्रॅक्टिस केलं, मी त्या ठिकाणच्या ऑफिसरना म्हटलं की सर, तुम्ही स्वप्नीलला जाऊ नका म्हणताय, त्या ठिकाणची नोकरी स्वीकारू नका म्हणताय, पण तुम्ही त्याला अजून मेड इन जर्मनीची जुनी 8 वर्षापूर्वीची बंदूक वापरायला देत आहात। जर ती बंदूक नवी असती तर स्वप्नील अजून सुद्धा चमकला असता, असं मी त्यांना बोललो होतो। तर ते म्हणले आमच्या पण हातात नाही, आम्ही त्याला 4 महिन्यामध्ये बंदूक घेऊन देऊ असं बोलले होते। पण आम्ही ती थांबलो नाही, कारण नोकरीशिवाय आम्ही पुढे काही करू शकत नव्हतो। नोकरीशिवाय करणार काय, त्याला साथ पाहिजे ना पैशाची। मग त्यानं नोकरी स्वीकारली आणि ती त्यानं चांगलं केलं। खूप मोठा संघर्ष आहे। खरं तर बोलत असताना जाणवत आहे की पदरमोड करून या ठिकाणी स्वप्नीलला घडवलं। प्रत्येक आईबाबांचं कर्तव्य आहे, त्यामुळे तुम्हाला ते फार मोठं वाटत नाही, पण असा खेळाडू घडत असताना अशा प्रकारचा संघर्ष काय नेमका आई म्हणून तुम्ही बघितलेला आहे? कारण मुख्याध्यापक आहेत, पण पगार जो आहे आणि जो खेळाचे पैसे लागतात ते खूप मोठे असतात। म्हणजे त्या वडिलांचं असं म्हणणं की आम्हाला सोनं चांदी काही नको, आम्हाला मुलग्याला रेलमध्ये जास्त घालायचं आहे, असं मुलगा म्हणजे आमचं सोनंच आहे असं सरांनी सांगितलं। मी सर्व म्हणलं आम्ही काही बी आमचं होऊन दे, खरं आमचा मुलगा आपला देशात गेला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, त्याच्या जिद्दीवर तो शिकला पाहिजे, अशी आमची अपेक्षा होती, म्हणून त्याचं अभिनंदन आहे। एकीकडे स्वप्नील सराव करत होता, प्रॅक्टिस करत होता, तुम्ही इकडून सगळ्या बॅकअप त्याला पुरवत होतात, म्हणजे इकडच्या कुठल्याही परिस्थितीची जाणीव त्याला होऊ देत नव्हता। हो, त्याला जाणीव आम्ही कधीच होऊ दिलं नाही। काय बरं जर नसलं तर सर म्हणायचं, त्याला काही सांगायचं नाही, आपल्या आपतच ठेवायचं त्याला आम्ही हाय सुख की चांगली आहे म्हणून सगळं सांगत राहायचं, म्हणजे तो आनंदात राहायचा आणि आनंदात खेळायचा। मला सांगा की गावाकडे एखादा कार्यक्रम असला तर त्याला फोन करायचा, त्यावेळेला स्वप्नील काय सांगायचं नेमका, मी येतो किंवा नाही येत, नेमकं काय कळवायचं? त्याला याला वेळच नव्हता, त्याचं प्रॅक्टिस जास्त करायचं महत्वाचं होतं, म्हणून तो घरी यायचंच नाही। जरी सुट्टी पडली तरी मी आई वडिलांनी भेटा येईल असा बोलला होता। मग तो कधीतरी सुट्टी घेतली की तो मग वडिलाला आईला भेटायला भावासनी यायचा। स्वप्नीलला वेळ नव्हता, पण आता हातामध्ये ऑलिम्पिक पदक घेऊन येतोय, किती मोठा आनंद आहे। हो, तेच मिळवायचं होतं म्हणून त्याला आनंद वाटला। स्वप्नीलचा भाऊ देखील आहे, आईबाबांची प्रतिक्रिया बघितलीस। खरं तर प्रत्येक आईबाबांचं इच्छा हीच असते की आपल्या मुलांनी कुठेतरी मजल मारली पाहिजे। भाऊ म्हणून तुला किती अभिमान वाटतो? मी माझा आनंद सांगू शकत नाही, खूप मला गर्व वाटतो आणि मला अभिमान आहे माझ्या भावाचा की त्याने
आपल्या कुटुंबासाठी नाही तर पूर्ण देशासाठी त्यांनी मान उंचवलेले आहे, तिरंगा उंचवलेला आहे. खूप अभिमानास्पद बाब आहे. तर त्याची जी मेहनत आणि त्याचे जे कष्ट आज आपल्याला त्याला दिसून येतं. आणि जे ह्या सर्व गोष्टी स्वप्नीलचं म्हणलं तर त्याची पूर्ण श्रद्धा पंढरीचं वारकरी म्हणजे आपले विठोबा पांडुरंग त्याच्यावर आहे पूर्ण, आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आतापर्यंत त्याच वाटेने तो चालला आहे. आणि त्याला जे यश मिळालं आज ते देवाच्या कृपेने भेटलेलं आहे आणि पूर्ण देशवासियांच्या आशीर्वाद लाभलेला आहे त्याच्या पाठीमागे. आणि ब्रॉन्झ मेडलचा तो मानकरी झालेला आहे. खूप अभिमान वाटतो आणि मी गर्वाने सांगतो की माझा भाऊ ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे. मी गर्वाने सांगतोय माझा भाऊ ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे, पण त्याच्या पाठीमागचा संघर्ष जो आहे या तिघांच्या तोंडून आपलं ऐकलं. एकूणच खेळाडू घडण्यासाठी खूप मोठी मेहनत संघर्ष करावा लागते, खूप पदरमोड करावी लागते. वेळ पडली तर दागिने देखील आईनं बँकेमध्ये तारण ठेवलेले आहेत. याच्यावरूनच स्वप्नील जर घडायचं असेल इथून पुढच्या काळात तर सरकारनं कशा प्रकारची मदत केली पाहिजे हे यांच्या उदाहरणावरून दिसून येत आहे. कॅमेरामन मिथुनसह प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर.